नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग असणार आहे तो खूपच धमाल आणि इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आज आम्ही आलो आहे ते म्हणजे पाठी बघू शकता वेट एंड जॉय लोणावळामध्ये। आणि माझ्यासोबत कोण आहे बघा, हे सगळं आमचा हॉटेलचा स्टाफ आहे, आमचा बोगनविला टीम आहे सगळी। त्यांच्यासोबत आलो आम्ही वेट एंड जॉयला वॉटर पार्कसाठी। आता मला वाटते चालू झालं असेल, तुम्हाला थोड्या वेळात अपडेट देतच राहणार आहे, यात काय मिळतं काय नाही आणि काय राईड्स आहेत ह्या सर्व तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या या ब्लॉगमध्ये। तर ब्लॉग पूर्ण बघा। तर मित्रांनो, गर्दी तर खूप कमी आहे, आमचाच ग्रुप जरा मोठा दिसतो आणि आजूबाजूला थोडा दिसतं। आज बुधवार आहे त्याच्यामुळे कदाचित गर्दी कमी असेल। आणि बघूया आपल्याला आज त्याच्यामध्ये आणखी काय काय राईड्स मिळतात त्या। तर ही आमची टीम आहे, सगळे एकत्र अजून आलीच नाही, वेगवेगळे राहिले। हे बघा, बघू शकता। तर आता आम्ही तिकीट काउंटरच्या इकडे जातो। आमचं जे बुकिंग आहे ना ते ऑनलाईन झालं आहे, तर ऑफलाईन तिकीट पण आहे आणि ऑनलाईन पण आहे। तर आम्ही ऑनलाईन जे आहे ना तिकीट ते केलेलं आहे। तर बाकीचे जे अपडेट आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये देतच राहणार आहे मी। तर मित्रांनो, इथं एंट्री विथ बॅग, इथं बॅगची सगळी चेकिंग केली जाते। आता मी चाललो आहे किंवा यांच्या बॅग घेऊन, तर सगळ्या मी एकत्रच केलं आहे। बघा, इथून लाईन आहे पूर्ण, इथे आतमध्ये बॅग घेतले आणि तुम्हाला हे दाखवते, इथे एक बॅनर आहे काय काय त्याची अलाउड आहे काय काय नाही। हा तुम्हाला एक फोटो पण दाखवणार आहे मी। चला तर एक इथून तर एकदम मोठी अशी रॅक आहे, लाईन आहे, त्यातून आपल्याला चालत चालत जायचं, म्हणजे जर गर्दी असेल तर चांगलं कंट्रोल होते। आणि इथे बघू शकता पाठीमध्ये बॅग चेक करतात आपली। तर बॅगमध्ये जे पोस्टरमध्ये दाखवलं, हे बॅनर जे आहे त्यात दाखवलं, त्या वस्तू फक्त अलाउड नाही, बाकी कॅमेरा वगैरे सगळं चालतं आहे। कॅमेरा सेल्फी स्टिक चालते, ड्रोन पण चालतं आहे। चला तर आणखी बघूया आपल्याला काय काय चेकिंग होते ती। तर मित्रांनो, इथे सर्व बॅग जे आहेत ना आपल्या ते चेक केल्या जातात आणि मस्त स्वागत वगैरे चांगलं करतात इथे। आणि इथे पाठीमागे बघू शकता एक बॉक्स टाईप केलं आहे, इथे फक्त लेडीज चेकिंग होते। आणि पाठीमागे ते बघू शकता वेट एंड जॉय। नमस्कार। तर या दादांनी आमचा एक ग्रुप फोटो टाकला। काय, कुठून आले तुम्ही? मुंबईवरून। काय चॅनलचं नाव? पीजी फिशिंग। हां, माझे फिशिंगचे जास्त ब्लॉग असतात। हां, तर आता आमची हॉटेलची ट्रिप आले, त्यात आम्ही हा ब्लॉग करतो। ठीक आहे। हां, चला। हो, धन्यवाद। तर या दादांनी आपला मगाशी एक ग्रुप फोटो काढला होता। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर तुम्ही तर ड्रिंक केलेले असाल तर तुम्हाला अलाउड नाही आहे। इथे मशीन लावतात, तोंडाला फुंकर मारली जाते आणि त्यात जर ड्रिंक केलेले असेल तर तुम्हाला बाहेर ठेवलं जाईल। ते जे थांबलेत आमचं अल्कोहोल। नमस्कार। त्यात आहेत आपले नमस्कार करून स्वागत करतात। धन्यवाद ताई। चला, वेलकम। तर आता आम्ही आतमध्ये आलो आहे, सगळी जी आहेत ती पुढं गेलीत। मी थांबलो होतो आव्याला, आव्या थोडा अर्जंट मिटिंगसाठी गेला होता। तर आता आपलं पुढं गेल्याच्या नंतर ज्या बॅग आहेत ना त्याचे लॉकर वगैरे आहेत, बघायला मिळते का माहीत नाही, कारण माझी बॅग होती ती मी आधीच पाठवून दिले। बघूया, आणि लॉकरचे काय चार्जेस असतात हे पण तुम्हाला मी सांगणार आहे। आता जरा 2-3 फोटो काढतो आणि त्याच्यानंतर परत आपला ब्लॉग कंटिन्यू चालू ठेवतो। तर मित्रांनो, आता आम्ही एंट्रीजवळ आलो आहे। मेन गेट आहे हा आहे वॉटर पार्क, मला वाटते हा वॉटर पार्क आहे इकडं, आणि इकडे दुसरा पार्क आहे बघा, हा गेट आहे। आणि इथे टेडी वगैरे लावलेत, जाता होईल बघू आपण। आणि इथे पण चेकिंग आहे।
तर मित्रांनो इथे स्कॅन तिकीट आहे. तर आमची जी तिकीट आहेत ते आतमध्ये आहे. आता साऊंड मॅनेजर येतात आणि स्कॅन करून त्याच्यानंतर आम्हाला पण आतमध्ये एंट्री मिळेल. आम्ही जरा बाहेर थांबलो होतो त्याच्यामुळं सगळी जे आहेत ते आतमध्ये गेले. तर बघूया आता किती वेळ लागतं आहे आणि आम्हाला पण आतमध्ये एंट्री मिळेल. तर मित्रांनो हा एक चेंजिंग रूम आणि इथे सगळ्यांना लॉकर दिले आणि लॉकर एवढी मोठे आहेत की आपल्या 2 बॅगा बसतात ना, 2 ते 3 बॅगा. छोट्या असतील तर 3 बॅगा बसतात. आणि याचे आपल्या बॅगचे डिपॉझिट काय आहे लॉकरचं? डिपॉझिट 100 रुपीज आहे. म्हणजे आपल्याला टोटल 300 रुपये द्यायचे आहेत आणि त्यातनं 100 रुपये आपल्याला रिफंड होणार आहेत आणि 200 रुपये चार्ज आहे लॉकरचं. म्हणजे येता वेळी तुम्ही असा ग्रुप करा की नेमके जेवढे हवं तेवढेच कपडे घ्या, नाहीतर एकालाच आपल्याला 200 रुपये पेड करावं लागतील. याची एक काळजी घ्यायची आपल्याला. किती वाजले आता? ते बघा अजून थोडं ते करायला लागेल मामाबद्दल. वाजले किती? वाजले 11-12. तर मित्रांनो आता 11 वाजून गेलेत आणि वॉटर पार्क जो आहे ना तो चालू झाला आहे आणि थोडीशी गर्दी जी आहे ती वाढायला लागली आहे. कारण गर्दीशिवाय आपली मजा नाही आहे. फक्त आमचाच ग्रुप होता, तर आता गर्दी पण वाढायला लागली आहे. तर आता आपल्याला भरपूर मजा येणार आहे. आमची जी टीम आहे बोगनविलाची ती पूर्ण रेडी झालेत. सगळी लेडीज मंडळी आहे आपली. हां, तर मित्रांनो आता आपली पहिल्या राईड्स आहेत, छोट्या राईड्स आहेत, बकेट राईड्स आहेत. इथं मोठी बादली आहे त्यावरून जोरात पाणी येतं एकदम. आणि आमचा तर ग्रुप पहिले फोटो काढून घेतो आम्ही आणि त्याच्यानंतर राईड ज्या आहेत ते तुम्हाला दाखवणारच आहे मी कशा आहेत त्या. तर मित्रांनो एरिया भरपूर मोठा आहे. तर सगळ्या राईड्स ज्या आहेत ना त्या शोधायला लागतात आपल्याला. तर आमची अर्धी मंडळी बघा इकडे आपला हात करतोय. यात पण आपल्याला बसायचं आहे. अजून यातल्या वेव्स ज्या आहेत त्या चालू झालेल्या नाहीत. बघूया पहिलं राईड. इकडे काय पूल आहे आणि हा बघा हा एक राईड आहे. मला वाटतं अजून चालू झाले की नाही ते बघतो आणि तुम्हाला लगेच त्या राईड्स कशा आहेत तुम्हाला सांगतो. ही आहे टॉर्नाडो राईड. ह्यात चौघे बसू शकतो आपण. 4 जणांची राईड्स आहे. बघूया माझ्यासोबत आज कोण असणार आहे ते. मी पिजींसोबत चालली आहे, प्लस उषा मावशी पण आहेत. आम्ही मस्तपैकी वेटन जायला एन्जॉय करत आहोत. ह्या आमच्या उषा मावशी आहेत ठार गल्लीतल्या. हे आमचे पीजी आणि पुढची कहाणी. ही आमची सगळी गँग आहे. ही आमची सगळी गँग आहे. पुढची कहाणी आपल्याला पीजी कंटिन्यू करतील. धन्यवाद सेजल मॅम. सेजल मॅमने एक छोटासा आपल्यासाठी ब्लॉग तयार केला आहे. माझी थोडी स्पीच वाचवली. आणि इथे बघू शकता ही सगळी लाईन आहे. या लाईनमध्ये आपल्याला उभं राहायचं आहे आणि इथून आपल्याला ज्या राईड्स आहेत त्या घ्यायच्या आहेत, हाताने घ्यायच्या आहेत, त्या आपल्याला डायरेक्ट देणार आहेत. हे बघा टीम. आणि आपला मथुर आज माळशिरस 61 घाटाफाटामध्ये पळण्यासाठी निघाला आहे. गट क्रमांक 16 मोठा गट आहे आणि गट 5 झालेला आहे. धन्यवाद. सीमेसाठी सज्ज. गट क्रमांक 16 मध्ये सगळ्या प्रेक्षकांनी बघावं. चांगली सर्जासोबत पळलेला आहे. तर मित्रांनो मथुर प्रेमीची आता आपण मुलाखत तर घेतली, पण आम्ही आता वेटिंगला आहोत म्हणून काहीतरी टाईमपास पाहिजे होता. जवळजवळ आम्ही 10 मिनटं इथे थांबलो आहे. आता वजनाच्या याच्यावर आपल्याला सोडणार आहेत आतमध्ये. इकडे आतमध्ये काटा ठेवलेला. हां, असं बोलतात की सगळं आतमध्ये वजन काटा ठेवला आहे आणि 4 यांचा बॅलन्स प्रमाणे आपल्याला सोडणार आहेत ते. गोणी घेणार आहेत तिकडे. गोणी बघणार आहेत किती कोणाच्या गोणी भरता येतात त्या हिशोबाने घेणार आहे. हां अपन को 2 ही जन चाहिए, 4 जन नहीं चाहिए. बराबर ना? अच्छा ना.
तर मित्रांनो जवळजवळ 20 मिनटं थांबलो आम्ही आणि आता फायनली आम्हाला आतमध्ये सोडतात. परत थांबलो आम्ही, आम्हाला अडवलेलं आहे. पहिला नंबर माझा. हां गोपी किती राईड्स मारले? 5-6 राईड झाले आपल्याला. त्या राईडचं नाव काय? एक आहे सायक्लॉन आणि टोर्नाडो आहे. टोर्नेटो आणि सायक्लोन. ती कुठली आहे ती? नाईटमेअर. हे सायक्लोन नाही ती मोठी सामाल्यांची सायक्लोन ती सायक्लोन. नाईटमेअर. सायक्लोनला कसं वाटलं तुला? सायक्लोनला मस्त वाटतं. पैसा उलटा आलो दोघं जण. तर मित्रांनो ही जी टोर्नाडो राईड आहे ना ती 250 किलोच्या आतमध्ये वेट असेल तर चौघांना अलाउड आहे, नाही तर तिघे पण न होतील. जास्तच जाडी असतील ते 2च घेतील, त्याची काळजी घ्या. म्हणून आधीच वेट लॉस करून यायचं असेल ते. आणि एका वेळी 10 लोक सोडतात इथे. तर मित्रांनो फायनली आम्हाला आतमध्ये सोडले. आता आमचा 10 जणांचा ग्रुप हा आलेला आहे. त्यात आम्ही 3 जेंट्स आणि बाकी सगळ्या लेडीज आहेत, बोगनविला स्टाफ. तर आता बघा एवढे वर जायचं आहे. आमचा स्टाफ वरती आणि वरती पण वेटिंग आहे. वरच्या साईडला पण वेटिंग आहे. एकदम मस्तपैकी बसलीत आरामात. बघूया आपल्याला माझ्या 4 स्लाईडमध्ये मला कोण साथीदार मिळतो तो. भरपूर मित्रांनो भरपूर मोठा एरिया आहे. आपल्याला सगळ्या राईड्स जे आहेत ना ते डिटेलमध्ये दाखवायचे आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा. प्रत्येक राईड मी एकच वेळेला दाखवणार आहे. तर आता वरती आलो वेटिंगला आणि आपले बोगनविलाचे मित्र जे आहेत ते मला मिळाले. बघा त्यांच्याकडून त्यांचा अनुभव काय म्हणताय. बोल आता. नो कमेंट्स. नो कमेंट्स. कॅमेऱ्याला बघून फाटली आहे माणसाची. आम्ही पहिल्यांदा गेलो कॅमेऱ्याचे पाठून आगा वगैरे करते. आम्ही पहिल्यांदा गेलो राईडमध्ये, खूप मजा आली. तर मित्रांनो फायनली आम्ही ह्या राईड्सवर आलो टोर्नाडोवर. आता 4 जण आम्ही राईड्स मारणार आहोत. बघूया पहिले आमचे ओमकार सर बसलेत, नंतर वहिनी बसतील. चला बसण्याची पोझिशन बघा. आम्ही हेवीवेट चॅम्पियन. ओके तिची माझ्या पायावर बसलो. हां माझे बसायला नाही चालेल मला. गॅप कमी करा सर. गॅप जवळ करा पाहिजे. काय जवळ ओके ओके. हो हां पाणी पण सुटलं का. आणि आमच्या राईडमध्ये बघा कोण कोण आहेत ते. पाय जरा पसरवून ठेवायला लागतं. एक बाहेर. बोला आता काय बोलायचं आहे. राईड सुरू. आणि चला तर आमचा चष्मा पण वरती राहिला आणि आम्हाला राईड्स जी आहे ती परत घ्यायची आहे. पैसा वसूल राईड आहे टोर्नाडो. आपल्या इथे काही मित्र बसलेत तर त्यांना विचारूया आजच्या राईड्स कशा वाटल्या त्या आणि काय परिस्थिती होती. एक नंबर, खूपच छान. फक्त पाऊस हवा होता. पाऊस असताना अजून मजा आली असती. कुठल्या कुठल्या राईड्स मारल्या. मोस्टली बहुतेक सर्वच मारल्यात. आता इकडे आलोय छोट्या मुलांच्या बघायला. याच्यामध्ये जायला वेटिंगला की थांबायला ते वेटिंगला
एक वेव सेक्शन पण आहे, पण 12 वाजता चालू होणार आहे. 12 नंतर तिथे पण जाणार. वेटिंग किती आहे? वेटिंगसाठी काय वाटतंय? सध्या नॉर्मल सीझन चालू आहे. लास्ट टाइम आलो तेव्हा जास्त पब्लिक होती, आता थोडी पब्लिक कमी आहे. तुम्ही येऊ शकता. चालेल. तर मित्रांनो कसे आहे, जशी गर्दी असेल ना तर मजा पण असते, पण वेटिंग पण भरपूर असते. तर आता हे लहान मुलांचं आहे, ह्यात आम्हाला घेणार नाही असं वाटते. बघूया आपण घेतात काय ते. तर मित्रांनो हे आमची काही छोटी मंडळी आहेत, या छोट्या राईड्स घ्यायला आली. हे बघा एकदम छोटी छोटी पोरं आहेत, त्यांना ॲडजस्ट करून घ्या. आणि तो खाली बघा पूल नजारा बघा एकदा. चला कोणतं घ्या ना हे गेले हो हो गेले दोघं पण निघाले. जाईल जाईल सावकाश जाईल, पाणी कमी आहे ना. आणि इथे थोड्या वेळात भरपूर धमाल आहे. अजून वेव्ह जे आहे ते चालू केलं नाही, फक्त आता DJ चालू आहे. आणि आम्ही सगळी जी आहे ती वेव्हचा मजा घेण्यासाठी आले. तर बघूया वेव्ह चालू झाल्यानंतर एकदा आपण परत व्हिडिओला सुरुवात करणार आणि काय वाटतंय कसं वाटतं सांगणार आहे.
break. All the heartache, 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 all the heartache. तर मित्रांनो वेव्हफुल आमची एन्जॉय करून झालायचे 4 वेगवेगळे वेव्स असतात त्यात भरपूर धमाल आहे आणि वेव्हफुलचे एक पैसा वसूल अशी हा पूल आहे वर्ल्ड फेमस वर्ल्ड बिगेस्ट लार्जेस्ट वेव्ह असं याला बोलतात आणि 4 वेव्स आहेत आणि खतरनाक वाटतं याच्यात. आता आम्ही जेवणाचा टाईम झाला आहे बघूया. तर मित्रांनो जेवणाला असे कुपन दिलं होतं आणि हा बफे आहे इथून आपल्याला जेवण घ्यायचं आहे. तर जेवणामध्ये काय काय मिळतं जेवणामध्ये आम्हाला जवळ जायला तो आला कोणती पण वाटे 2 द्यायच्या सध्या 2 द्यायच्या वाट्या मोदीत नको बसू लाईन थांबतो पुढे चला तुम्ही छोले हां नाईस हां थोडा गुलाबजाम घेऊ हां खाऊ सगळं घेऊन टाकायचं ना व्हिडिओ दाखवायला लागेल आपल्याला. तर मित्रांनो आपलं ताट टमाटून भरून झालं आहे. यामध्ये फक्त काय काय आयटम आहे तुम्हाला आता बसल्यावर मी दाखवतो. हे बघा फुल भरलं आहे. हे बघा अजून गाड्या होती हो. तर मित्रांनो बघा पहिलं दाखवतोय डाळ आहे. डाळ नाही लेमन कोरंडर सूप आहे. व्हेज लेमन कोरंडर सूप छोले आहे. छोले भटोऱ्याची बदली पुरी आहे आणि पनीर दिलं आहे. पनीर बटर मसाला असेल. चपात्या दिल्या 2 आणि साबुदाणा वडा आहे. चणा आहे. हे छोटे समोसे आहेत. गुलाबजाम लोणचं आणि हे काहीतरी दिलं आहे खायला चकना.
आणि हे सलाड आहे, जिरा राईस आहे, एवढं भरपूर आयटम आहे. फक्त इथे व्हेजिटेबल मिळेल तुम्हाला, नॉनव्हेज नाही, प्युअर व्हेज आहे. तर कुठलाही वारी येऊ शकता तुम्ही. आम्ही बुधवार चॉईस केला होता, फक्त मी चम्मच घेतला नाही. सूप आता तोंड लावून डायरेक्ट होतं. तर मित्रांनो जेवण झालं, मस्त जेवण होतं, व्हेज होतं, पण लय भारी टेस्ट होती, एक नंबर वाटलं. आणि आता आम्ही दुसऱ्या एक छोटी राईड घेतो. बाकी राईड्स जे आहेत ना, भरपूर राईड्स आहेत, 29+ राईड्स आहेत, पण तिथे गर्दी आहे, त्याच्यामुळं आम्ही ह्या छोट्या लाटांमध्ये आता जातो आहे. हे जे फुगे दिसतात ना, त्यात बसणार आहोत आम्ही. बघूया काय वाटते त्याच्यात ते. तर मित्रांनो आता ही उंच वरची राईड्स आहे बघा. राईडचं नाव नाही माहिती, वेव्स राईड मला वाटतंय. वेव्स नाही, सायक्लोन कदाचित नाव आहे याचं. भरपूर उंच आहे, हाईट बघू. तर ही राईड्स घेण्यासाठी मी आता आलो वरती. वर अजय थांबलाय. हा ओके. तर मित्रांनो या राईडचं नाव आहे मास्टर ब्लास्टर. मास्टर ब्लास्टर आणि खरोखर धमाल आहे. मजा वाटते. पैसा मास्टर ब्लास्टर. आणि मी होतो अजय, कसं वाटतं? जाम मजा वाटते. ऑटोमॅटिक जायचं आहे, फक्त झोपून किती वेळ लागते बघू. तर मित्रांनो फायनली भरपूर वेळाच्या नंतर हा हा समजत ना. चला तर मित्रांनो नदी आहे तिकडे चाललो आम्ही. मस्त पाणी वाहत आहे, आपल्याला काय करायला नको, ऑटोमॅटिक चाललो. आणि आता लाट आहे बघा, थोड्या वेळात खतरनाक लाट. हो आलो आणि येते पाठी आलेला आहे. कडक राहील, कडक राहील, कडक राहील, एकदम खतरनाक.
हा पिवला लय भारी आहे. आम्ही एन्जॉय केलं भरपूर प्रमाणात, पण जरा माझं डोकं दुखायला लागल्याप्रमाणे मी लवकरच निघाले आणि सगळे खूप एन्जॉय केलं. मस्त मजा आली. पुढल्या वर्षी पण असाच आम्ही ब्लॉग बनवू आणि तुम्हाला दाखवायला तर पाठवू. बाय बाय. तात्या तुम्हाला काय बोलायचं? काय नाही, चांगलं चांगला सुखरूप आलो, सुखरूप तो जाणार. मोनाचं काय विषय संपला. धन्यवाद. तर मित्रांनो राईड्स केल्या आणि आता मी आलो बाहेर. इथे आमची बस, आणखी आपली दोघे तिघे जण आहेत ती येतात. राईड्स केल्या, थोड्याच केल्या. अर्ध्या ज्या चांगल्या चांगल्या राईड्स होत्या त्या मिस झाल्या, कारण भरपूर गर्दी होती, त्याच्यामुळं आम्हाला ती करायला मिळाली नाही. आणि संध्याकाळीची चहा होता आणि मिसल पाव होती त्याच्यात. थोडासा राईड करून झाल्या, जास्त का वेळ मिळाला नाही कारण गर्दी होती. आणि आमची जी वॉटर पार्कची ट्रिप होती त्या झाले 4-5च आम्हाला राईड्स करायला मिळाल्या, कारण गर्दी पण भरपूर होती आणि सगळी जास्त वयस्कर मंडळी होती आणि लेडीज होत्या, त्याच्यामुळे आम्हाला जास्त तेवढी पाहिजे तसे एन्जॉय करायला मिळालं नाही. आणि लांबचा प्रवास असल्यामुळे लवकरात लवकर राईड बंद केल्या आम्ही, म्हणजे 5 वाजले आणि 5 वाजताच बाहेर निघालो. तर आजचा जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा.